एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार चालू आहे आणि मध्येच लोक तो अंत्यसंस्कार सोडून पळू लागली तर अशीच घटना भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली आहे. अंत्यसंस्कार सुरू असताना मग ही लोक अचानक का सैरावैरा पळू लागली हे आज आपण या घटनेत बघणार आहोत. अशी घटना ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. अक्षरशः लोक अंत्यसंस्कार चालू असताना लोक पळू लागली होती. भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अंत्यसंस्कार सुरू होता. जवळपास 1000 ते 1500 लोकांची गर्दी जमली होती. कोणी शोक व्यक्त करत होतं तर कोणी मोठ्याने रडत होतं. पण एका सेकंदात असं काही घडेल की लोक तेथून गायब झाली. मग असं तिथे काय घडलं आणि त्यानंतर लोक अशी का सैरावैरा पळू लागली हे आज आपण बघणार आहोत. आणि अशी घटना तुम्ही कधीच बघितली नसेल. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू होता, पण एका सेकंदात तेथील सर्व लोक जे आली होती, उपस्थित राहिली होती, जे काही नातेवाईक असतील ते सुद्धा पळून गेले. कोणी जुन्या आठवणीत हरवलं होतं, पण अचानक असं काही झालं की संपूर्ण स्मशानभूमी एका क्षणात रिकामी झाली. कारण की कोणाला काही समजायच्या आतच तिथे अक्षरशः एकच गदारोळ माजला आणि सर्व लोक सैरावैरा पळू लागली होती. कोणाला काही समजायच्या आत तिथे फक्त जळणारी चिता एकटीच उरली होती. सुरुवातीला वाटलं एखादं भूत आलंय की काय, एखादी जंगली जनावर आलंय की, पण जेव्हा स्मशानभूमीचा कॅमेरा चेक केला गेला तेव्हा त्या कॅमेऱ्यात जे दिसलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. असं मग त्या घटनेत काय घडलं होतं. जेव्हा कॅमेरा चेक केला गेला तेव्हा कॅमेऱ्यात अशा काही गोष्टी दिसल्या. असं काही दिसलं की अक्षरशः कॅमेरा चेक करणाऱ्या लोकांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली. मग असं या संपूर्ण घटनेत काय घडलेलं आहे आणि नेमकं नक्की याचं कारण काय होतं ते पहा. आता या स्मशानभूमीत लोकांची अलोट गर्दी होती. तिथे आता फक्त एकटी चिता जळत होती. शेवटचा निरोप द्यायलाही तिथे कोणी उरलं नव्हतं. मग नक्की काय घडलं त्या दिवशी. आता लोक एका सेकंदात का गायब झाले, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट. ही घटना घडली आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हरदौली नावाच्या एका लहानशा गावात ही घटना घडली. नेहमीप्रमाणे शांत असणारं हे गाव त्या दिवसाची दुपार तिथे शांत नव्हती. कारण गावातील एक प्रतिष्ठित आणि सगळ्यांशी आपलेपणाने वागणारे व्यक्तिमत्व मारुती काका यांचं जीवनाचा हा प्रवास संपला होता. म्हणजे त्यांचं निधन झालं होतं. आता मग वयाच्या 59व्या वर्षी मारुती काकांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्या दिवशी कोणीही चूल पेटवली नाही. सर्व लोक शोकसागरात बुडाले होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. पण जेव्हा स्मशानभूमीचा CCTV कॅमेरा तपासला तेव्हा जे सत्य उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. आता सकाळपासून घरासमोर गर्दी जमू लागली होती. जसं त्यांचं पार्थिव हॉस्पिटलमधून आणलं होतं तसं लोकांची गर्दी जमली. माणूस खूप माणुसकीचा होता असं मग सर्वजण म्हणत होते. सर्वांच्या तोंडून हाच शब्द निघत होता. त्यामुळे शेजारच्या 5 गावातील लोक आणि पुण्या मुंबईसारख्या शहरातील लोक आले होती. कारण की मुंबईत सुद्धा जे काही नातेवाईक होते तिथे सुद्धा त्यांचे पाहुणे रावळे असतील ते सुद्धा मग ते आले होते. आणि माणूस खूपच माणुसकीतला आहे असंच सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघत होता. आणि त्यामुळे शेजारच्या 5 गावातील लोक आणि मग पुणे मुंबईतील जे काही पाहुणे रावळे असतील ते शहरातून तिथे आले होते आणि त्यांच्याही डोळ्यात एकच अश्रू दिसत होते. आता दुपारी 12च्या सुमारास रामनाम सत्य आहे अशी घोषणा निघाली. म्हणजेच त्यांची अंत्ययात्रा निघाली. परंतु त्या लोकांना माहीत नव्हतं की आपल्यासोबत तो प्रकार घडणार आहे. ही अंत्ययात्रा गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली. स्मशानभूमी अतिशय निसर्गरम्य होती. तिथे एक अतिशय जुनं महाकाय झाड होतं. त्या झाडाच्या फांद्यांनी स्मशानभूमीच्या अर्ध्या भागाला सावली दिली होती. लोक स्मशानभूमीच्या आत आणि काही झाडाखाली बसले होते. पण त्याच झाडाच्या एका उंच फांदीवर एक मोठं संकट दडलेलं होतं.
आणि हेच संकट आता सर्वांना घाबरवणार होतं. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकणार होती आणि सर्वांवर हल्ला करणार होतं. एक उंच फांदीवर असं एक मोठं संकट दडलेलं होतं. काकांचं पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं. नातेवाईक शेवटचं दर्शन घेत होते. अखेर थोरल्या मुलाने हातात अग्नी घेतला आणि चितेला प्रदक्षिणा घालून मुखाग्नी दिली. चितेने पेट घेतला आणि त्यातून पांढरा शुभ्र धूर निघू लागला. दुर्दैवाने त्या दिवशी वारा अगदीच मंद होता. तो धूर इकडे तिकडे न पसरता सरळ वर रेषेत गेला आणि तिथेच उभे असणाऱ्या एका मोठ्या चिंचेच्या झाडाच्या फांदीत शिरला. आता फांदीत शिरल्यानंतर अक्षरशः असं कोणालाही वाटलं नसेल की आपल्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे. तिथेच होतं एक मधमाशाचं पोळं. धुराचा वास आणि उष्णता लागताच हजारो माशा एकाच वेळी बिथरल्या. मधमाशांसाठी धूर म्हणजे शत्रूचं आक्रमण असतं. स्वतःचं घर वाचवण्यासाठी मधमाशा हजारोंच्या संख्येने बाहेर पडल्या. एका क्षणात स्मशानभूमीत प्रचंड आवाज घुमू लागला. पहिली माशी जेव्हा एका माणसाला चावली तेव्हा त्याला वाटलं काहीतरी टोचलं, पण दुसऱ्या क्षणी शेकडो माशांनी लोकांवर हल्ला चढवला. अरे बाप रे, माशा उठल्या, पळापळा अशी एकच ओरड झाली. 5 मिनिटांपूर्वी तिथे दुःख होतं, तिथे आता भीषण हाहाकार उडाला. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागले. कोणी नदीच्या दिशेने तर कोणी विहिरीकडे पळालं. लोक चपला, टॉवेल आणि नातेवाईकांना विसरून जीवाच्या आकांताने पळत होती. अग्नी देणारा मुलगा तिथेच कोसळला. अंदाजे 15 ते 20 मिनिटांनंतर स्मशानभूमी पूर्ण रिकामी झाली. तिथे फक्त जळाती चिता होती. निसर्गाच्या प्रकोपाची ही साक्ष होती. त्या दिवशी एक बोध मिळाला की निसर्ग माणसापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदली जाऊ शकते. या घटनेविषयी मग तेथील लोक सांगत होती की अक्षरशः लोक कशा प्रकारे सैरावैरा पळू लागली. त्यानंतर अनेक लोक डॉक्टरांकडे गेली, कारण की मधमाशाने त्यांच्यावर हल्ला केला होता. डंकच्या डंक मधमाशाने त्यांना मारले होते आणि त्यानंतर काहींच्या अंगामध्ये विषसुद्धा त्या मधमाशांचं गेलं होतं. लोक अक्षरशः त्या मग दिवशी सैरावैरा पळत होती आणि त्यानंतर मग निसर्गाच्या प्रकोपाची हीच साक्ष होती. त्या दिवशी मग असं कळालं की निसर्ग माणसापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. अशा बऱ्याचशा घटना बऱ्याच ठिकाणी घडलेल्या आहेत. अक्षरशः लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.